नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आजच्या युगामध्ये बिझनेस आणि बिझनेस पॉलिसी यापासून आजचा युवक भटकलेला आहे आणि त्याच युवकाला एका जागेवर आणून महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं सर्वात मोठं बिझनेस मॉडेल देण्यासाठी बिझनेस बेंच कंपनीनं आपल्यासमोर एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आणलेली आहे. त्याचबरोबर ज्या ज्या लोकांनी घरं बांधले, घरं बांधून आपल्या घराला सजवण्याचं काम करण्याचं स्वप्न पाहिलं, त्यांच्यासाठी सुद्धा ही पर्वणी असणार आहे. नेमकी ही पर्वणी कोणती असणार आहे? घर बांधल्यानंतर आपण घरामध्ये कलर दिला, कलर दिल्यानंतर 2 वर्षानं तो कलर गेला, फर्निचर केलं, फर्निचर पाण्यानं फुगलं, त्याला वाळव्या लागल्या, 2 वर्षात आपला खर्च दुप्पट. सगळा खर्च आपण वाचणार आहे. तो कसा वाचणार आहे, ते कोणते प्रोडक्ट वापरायचे, बिझनेस बेंच कंपनीनं कोणतं बिझनेस मॉडेल आणलं आहे, आज याबद्दल सविस्तर व्हिडिओ असणार आहे. एस्तर मॅडम, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा. सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव एस्तर. मी बिझनेस बेंच कंपनीचे सिनियर मॅम आहे आणि आपले ऑफिस विमाननगर मध्ये आहे सर, NIT एम्प्रेस मध्ये. आणि आपले वॅरोस महाराष्ट्राचा वॅरोस आहे वाघोलीमध्ये. वाघोलीमध्ये. मॅडम, आता सुरुवातीला एक माझा असा प्रश्न आहे की बिझनेस बेंच इंटिरियरमध्ये एक्सटिरियरमध्ये खूप ट्रेंडिंगचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये. ही संकल्पना नेमकी काय? नेमकं आपण कोणते प्रोडक्ट ग्राहकांना किंवा लोकांना देतो त्याबद्दल काय सांगा. सर आपल्याकडे भरपूर प्रॉडक्ट आहे. इंटिरियर अँड एक्सटिरियरचा प्रॉडक्ट, रूफिंग, सीलिंग, वॉल्स, असं सगळं प्रॉडक्ट आपल्याकडे आहे सर. अच्छा, आता असं गृहीत धरा की मला ते प्रोडक्ट घ्यायचे, मी घर बांधलंय, मला घर माझं सजवायचंय, मला लाकडाचं फर्निचर करायचंय, मला कलर द्यायचा आहे. मग असं काय या प्रोडक्टमध्ये की मी बिझनेस बेंचचे प्रोडक्ट घेतले पाहिजेत आणि माझं घर सजवलं पाहिजे, माझा काय फायदा, फरक काय पडेल? आता तुम्ही लकडीचं काय घेतात, तुम्ही फर्निचर वगैरे बनवतात, त्यांच्यामध्ये वेल जास्त लागणार तुम्हाला, आणि कटिंगचा आणि ते कटिंग करून घेऊन यायचा, असं टाइम पण जास्त आणि लोक पण जास्त येतात ते कामासाठी. पण हे आपलं बिझनेस बेंचचं प्रॉडक्ट असं आहे, डायरेक्ट आपण तिकडून घेऊन यायचे आणि डायरेक्ट आपल्या वॉलमध्ये ले करू शकतात. आपल्याकडे भरपूर कलर आहे. तुम्हाला वूड पॅटर्न मध्ये पाहिजे तरी पण तुम्ही घेऊ शकतात. आणि फ्लूटर स्ट्रक्चर पण आहे. मतलब हे WPC फ्लूटर पॅनल आहे. याच्यामध्ये कलर तुम्ही भरपूर बघू शकतात. बघा, ग्रे कलर, हा सगळं कलर आहे आणि वेगवेगळे कलर आहे. बघा, तुम्ही असा ग्रे कलर मध्ये पण घेऊ शकतात, व्हाईट कलर पण आहे, ग्रीन कलर पण तुम्ही वूडचा घेऊन येतात, कट करतात, म्हणजे एकच कलर मध्ये असणार. आणि आपल्याकडे हे भरपूर कलर आहे आणि थिकनेस पण व्हेरिएशन आहे आणि पॅटर्न्स पण व्हेरिएशन आहे. हे झालं आपलं WPC पॅनल. आणि चला मी दुसरं पॅनल दाखवते. हे बघा आपले PVC पॅनल. PVC पॅनल मध्ये आपल्याकडे 3 मॉडेल आहे. एक आहे फ्लॅट पॅनल आणि 2 ग्रुप पॅनल आणि 10 ग्रुप पॅनल, असं आपलं 3 मॉडेल आहे. हे बघा, हे फ्लॅट पॅनल मध्ये असा ओरिजिनल स्टोन तर्क शिकणार आणि फ्लवर पॅटर्न पण आहे आणि वूड पॅटर्न पण आहे. आणि 2 ग्रुप पॅनल हे आपण वॉल मध्ये पण लावू शकतात. आपण गुरुईत ना, येस, ह्याला गुरुईत हे फ्लॅट पॅनल आहे. बरोबर आहे, सुंदर. अच्छा, आता याच्यानंतर आणखीन वेगवेगळे कोणते प्रोडक्ट आता दाखवते सर. चला मी आता तुम्हाला सोफिट पॅनल. अच्छा सर, याला आपण वूड सीलिंग वॉल पॅनल म्हणतात. वूड सीलिंग वॉल पॅनल्स. अच्छा, हे प्रॉडक्टला आपण वॉल मध्ये पण लावू शकतात आणि सीलिंग मध्ये पण लावू शकतात. अच्छा, म्हणजे भिंतीवर लावू शकतो आणि सीलिंगला लावू शकतो. अच्छा, आणि हे बघा, याच्यामध्ये 9+ कलर्स अवेलेबल आहे आपल्याकडे. हे समोर हे सगळे कलर त्याचेच. येस. अच्छा, गुड. आता सिलिंगला मला सांगा की सिलिंगला लावल्यानंतर आपण जे जनरल POP करतो, जे आपण एरवी करतो, त्याच्यासारखी त्याची फिटिंग असते की ह्याला काही वेगळं काय करावं लागतं? सर, याच्यामध्ये तुम्ही आपले अल्युमिनियम चॅनल लावून व एक पॅनलच्या अंदर आतमध्ये दुसरा पॅनल इंटरलॉक करून स्क्रूइंग करू शकता. अच्छा, आणि तुम्हाला नको पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रूइंग काढून तुम्ही रिमूव्ह पण करू शकतात. रियुजेबल प्रॉडक्ट आहे आपल्याकडे. अच्छा, आता मला एक सांगा की मी ऐकलं होतं ह्याला जळत नाही, ते काय काय प्रकार आहे? सर, हे वॉटर रेसिस्टंट आहे, फायर रेसिस्टंट आहे आणि टर्मिट रेसिस्टंट आहे. आणि हे साफ करायचं पण सोपं आहे. एक वल्ल कपडे घेऊन तुम्ही असं साफ केलं तर साफ होणार. अच्छा, आणि यांच्यामध्ये कलर ऑप्शन पण भरपूर आहे. हे झालं आपलं सोफिट पॅनल. हे सेम पॅटर्न मध्ये आपल्याकडे फ्लूटर पॅनल पण आहे. हे पण सेम प्रोसिजर आहे. आणि याच्यामध्ये बघा, हे मोठं असणार फ्लूटर, याच्यामध्ये छोटे छोटे हे मतलब फ्लूटरचं. म्हणजे ह्याची डिझाईन, ह्याचा गुरु मोठा आहे, याचा गुरु वेगळा छोटा आहे. अच्छा, तुम्ही पाहिलं ना, ह्याच्यात 2 डिझाईन आहेत. आता ते इंग्रजीमध्ये मॅडम बोलतात, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो
हे तुम्ही वॉलला भिंतीला लावू शकतात, वरी सिलिंगला लावू शकतात. ह्याच्यामध्ये 2 डिझाईन आहेत. हे गुरुचा आकार मोठा आहे, इथं गुरुचा आकार छोटा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कलर म्हणत असाल, हे पहा तुम्हाला 6 कलर आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला कुठला कलर घ्यायचा आहे, तुमच्या सिलिंगला कुठला कलर मॅच होतो किंवा म्हणतो तुम्हाला कुठला आवडतो त्यानुसार तुम्ही ह्याला लावू शकतात. सर्वात महत्त्वाचं काय माहिती का, हे वायरमुळं किंवा कशामुळे हे जळत नाही. ह्याची लाईफ 20 वर्षापेक्षा जास्त आहे. नाही तर काय होतं माहिती का, 2 वर्ष झाले की कलर बदल, फर्निचर बदल, ही झंझट राहत नाही. बसवायचं ना, फक्त त्याला चिटकायचं काम, तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त तुम्हाला चॉईस करायची. पैशाची बचत तर तुम्हाला नंतर कळणार आहे की ह्याच्यात नेमकं तुम्ही काय वाचवलंय. मॅडम आणखीन कोणकोणते प्रोडक्ट आहेत आपले? सर आपल्याकडे नेक्स्ट प्रॉडक्ट एसपीसी फ्लोरिंग. एसपीसी फ्लोरिंग स्टोन प्लास्टिक कंपोजिट म्हणतात. हे 100% वॉटर प्रूफ आहे. हे अच्छा. फ्लोरिंग मध्ये आपण लावू शकतात आणि 5G इंटरलॉकिंग सिस्टम. याच्यामध्ये ग्लू वगैरे काही जरूरत नाही, आपण डायरेक्ट इंटरलॉक करून लावू शकतात. हे बघा तुम्ही आपण खाली जॉईंट फ्री नाही हे. अरे वा, गुड. नाही मला एक सांगा की आता ह्याच्यात आपल्याला फरशी पुसावं लागते. आता आपण जर घरात फरशी टाकली तर फरशी पुसतात, मग हे जर पुसलं वगैरे ते पाण्याने फुगू नाही? नाही, असं काही होणार नाही सर. तुम्ही पाणी टाकून धुवून पण शकतात. धुवू शकतो आपण याला. शकतात आपण. आता मला सांगा की आपण घर बांधलं, खाली आपल्याला गच्ची करावं लागते, ह्याला तुम्हाला असं काही मऊ गच्ची करावं लागते का लेवल नाही, असं काय काय कसं करावं लागतं? फ्लोरिंग आपल्याला फक्त इक्वल पाहिजे, लेवल मध्ये असलं पाहिजे. लेवल मध्ये पाहिजे. आणि एक पॅनलच्या बातमध्ये आपण दुसऱ्या पॅनल इंटरलॉकिंग करू शकतात. आणि याच्यामध्ये 4 ऍक्सेसरीज पण आहे. ऍक्सेसरीज मुळेच हे बघा हे छान दिसणार. एंडिंग मध्ये असं हे स्कर्टिंग लाईन आहे, असं पण आम्ही दाखवू शकतात. हे बघा, हे आपण थोडक्यात आपण कर्टिंग म्हणतो ना, हे कर्टिंग दिलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला कर्टिंग लावतं ती. हे पहा एकदम ह्याच्यात तुम्ही एकदम वेगळं फील आहे, जसं का तुम्ही वेगळं, गारही पडणार नाही, ते गरमही होणार नाही. आता मला सांगा बसवण्यासाठी ते झंझट कसे बसव कसं लागतं ते? सर हे एक पॅनलच्या आतमध्ये दुसरा पॅनल इंटरलॉकिंग सिस्टम फक्त लॉक करायचं त्याला, फक्त लॉक करायचा. आता तुम्हाला नको असेल तर तुम्ही एक एक काढू शकतो. काढू पण दुसरे रूम आहे तिकडे पण तुम्ही लावू शकतात. हा म्हणजे हे काय, समजा तुम्ही इथं इंटरलॉक ह्याला तुम्ही त्या ठोकळ्यासारखं तुम्ही ह्याला जर बसून टाकलं, असं वाटलं की तुम्ही किराया नाहीत किंवा तुम्हाला आता नको 2 वर्षांनी तुम्हाला दुसरीकडे लावायचंय, तुम्ही एक ह्याला काढू शकतात आणि दुसरीकडे लावू शकता. दुसऱ्या रूमला लावू शकतात. क्या बात आहे. आणखीन कोणकोणते प्रोडक्ट आहेत मॅडम? आणि हे आपले जास्त ट्रेंडिंग म्हणजे आपले पॉलीग्रेनेट शीट. पॉलीग्रेनेट शीट मध्ये आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहे. ग्लॉसी फिनिश आहे, स्टोन पॅटर्न, ग्लिटर पॅटर्न, असं भरपूर आपल्याकडे पॅटर्न. जसं की हे बघा, याला म्हणतात की ग्लिटर पॅटर्न. ग्लिटर पॅटर्न म्हणजे असं गोल्ड लाईन असणार. हे बघा, भरपूर असे गोल्ड लाईन असे गोल्ड लाईन अच्छा. जास्त ट्रेंडिंग म्हणजे हेच प्रॉडक्ट आहे. क्या बात आहे, गुड. पर शीट 8x4 असणार. पर शीट 32 स्क्वेअर फीट कव्हर करणार. 32 सीटची साईज किती म्हणला ते? 8x4. 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 बरोबर, गुड. हे दाखवा एकदा. हे बघा ना, बुळक येत नाही ना? नाही, ओरिजिनल तुम्हाला ग्रॅनाइट मार्बल सारखं दिसणार. हे पूर्ण मार्बल सारखं दिसते तुम्हाला, काहीच कुणीच ओळखू शकत नाही. आणि पुन्हा जॉईंट फ्री. वा. आणि इन्स्टॉलेशन मेथड आल्सो तुम्ही असं बघायला केलं तर हे पाठीमागे ग्लू लावून डायरेक्ट आपण भिंतीवर लावू शकतात. अच्छा, ग्लो लावायचा आणि डायरेक्ट चिटकायचं. डायरेक्ट. आणि भरपूर पॅटर्न आहे. 30+ पॅटर्न्स अवेलेबल आहे याच्यामध्ये. त्याला पुसण्याचं काय, कोणाला धुवू शकतो, पुसू शकतो, त्याचं काय? सर हे बोललं कपडे घेऊन तुम्ही डायरेक्ट पुसायचं. आपण कमर्शियल मध्ये, रेसिडेन्शियल मध्ये, हॉस्पिटल मध्ये कुठे पण तुम्ही लावू शकता. हॉस्पिटल मध्ये ह्याची खूप जास्त गरज आहे याची. गुड. अरे आणि पॉलीग्रेनेट शीट मध्ये हे बघा, हे आपली स्टोन पॅनल म्हणतात. ओरिजिनल दगडासारखं तुम्हाला वाटणार. हा, ह्याची दगडाचीच फिलिंग आहे त्याला. अरे वा. आणि दगडासारखं पॅनल मध्ये हे ग्रू पॅनल आहे. हे बघा, आणि लाईन पण असतात. हे पहा, दाखवा ना, हे पूर्ण दगडासारखं दिसायला लागले. दगड नाही एवढा आहे. वजन किती असेल मॅम याचं? सर 17 kg पर. मॅडम ही जी 8x4 जी ही पॅनल आहेत, 32 स्क्वेअर फूट एका शीट मध्ये कव्हर होतं. ह्याची इन्स्टॉलेशन कसं आहे, इन्स्टॉलेशन वेळ किती लागतो किंवा इन्स्टॉलेशन कसं करायचं त्याबद्दल काय सांगतात? हे बघा, हे आपले बिझनेस बेनचे ग्लू आहे. हे डायरेक्ट आपण शीटच्या पाठीमागे लावून भिंतीवर आपण डायरेक्ट लावू शकतो. अच्छा, फक्त शीटच्या पाठीमागे लावायचं आणि डायरेक्ट भिंतीवर लावायचं आपण. ते निघत नाही का? नाही सर. 10 इयर्सचा कंपनी वॉरंटी पण देतात. ते निघून पण येणार नाही आणि ते कलर फेडिंग वगैरे पण नाही होणार. कलर जाणार नाही, 10 वर्ष निघणारही नाही. हे पहा, कंपनी काय सांगते, लाईफ टाइम 20+ इयर्स आहे. 10 इयर्स कंपनी तुम्हाला वॉरंटी पण देते. तुम्ही निघून आला या म्हणजे कलर फेडिंग झाला तर कंपनी तुम्हाला रिप्लेस पण करून देणार. अच्छा, म्हणजे की हे आपण शीट लावलं गृहीत धरा, तर 10 वर्षाच्या आत ते जर निघून आलं किंवा त्याचा कलर गेला तर कंपनी रिप्लेस देणार. येस, रिप्लेसमेंट करून देणार.
म्हणजे ह्याला काहीच करायचं नाही, तुम्हाला हे 8x4चं शीट लावायचंय. याच्यामध्ये 32 स्क्वेअर फूट जागा एका शीटमध्ये कव्हर होती. हे लावल्याच्या नंतर आता आपल्याला वाटतं हे चिटकेलं निघून येतं काय, ते निघत नाही. कंपनी निघणार नाही याची 10 वर्षाची गॅरंटी देती. निघून आलं तरी रिप्लेस, त्याचा कलर गेला तरी रिप्लेस, ही कंपनीची जबाबदारी. ही बिझनेस बेंच कंपनी नवीन लॉन्च केले आता बॉन्डेक्स ग्लू. मायकावर लावू शकतात, प्लेवूड वर पण लावू शकतात आणि फ्लोरिंगसाठी, कार्पेटसाठी असं पण आपण युज करू शकतो. अच्छा, म्हणजे हे फ्लोरिंगसाठी, कार्पेटसाठी ह्याच्यात हे युज करू शकतात आपण. लय स्ट्रॉंग. सर हे आपले पीयू स्टोन पॅनल आहे. हे ओरिजिनल दगडासारखं तुम्हाला दिसणार. पॉलीयुरेथिन मटेरियल आहे. हे डायरेक्ट आपण भिंतीवर लावू शकतात. हे पण सेम प्रोसेस आहे. पाठीमागे ग्लू लावून आपण डायरेक्ट वॉल मध्ये फक्त ग्लू लावायचा आणि चिटकायचं. मॅडम ह्याच्यामध्ये कलर किती इथं? सर याच्यामध्ये कलर भरपूर आहे. ओरिजिनल दगडासारखे दिसणारे प्रॉडक्ट आपल्याकडे 3 आहे आणि पीयू स्टोन मधले आपल्याकडे 10+ पॅटर्न्स अवेलेबल आहे. अच्छा, ह्याची साईज काय आहे? सर साईज 4x2 पर पॅनल तुम्हाला 8 स्क्वेअर फीट कव्हर करणार. 4x2 ची साईज आहे आणि 8 स्क्वेअर फूट एका पॅनल मध्ये. येस सर, बघा 4x2 ची साईज आहे आणि 8 स्क्वेअर फूट एका ह्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे जिथं तुम्हाला काय हायलाइट करायचंय, घराचा समोरचा भाग असेल किंवा मग रिसेप्शन असेल किंवा जिथं तुम्ही एखादं हॉटेल एक गृहीत धरा, हॉटेलच्या त्या रिसेप्शनच्या मागे काहीतरी वेगळं केलेलं असतं, तिथं तर 1 नंबर दिसण्यासारखी वस्तू. हा, मला एक प्रश्न असा पडलाय की तुमच्याकडून माल खरेदी केला कोणी गृहीत धरा, हे इन्स्टॉलेशन कराय तुमचे लोक येते का आम्हाला त्या ग्राहकांना शोधावं लागतं? सर आपल्याकडे इन्स्टॉलेशनचा टीम पण आहे. ते स्वतः येऊन तुम्हाला इन्स्टॉलेशन पण करून देणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हा मुद्दा महत्वाचा आहे की जर तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी केले तर इन्स्टॉलेशनसाठी ह्यांची पूर्ण टीम येणार, तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देणार. कारण नाही तर आपण माल घ्यायचा आणि कुणाकडे कोणाच्या तोंडाकडे बघायचं नाही. फोन करायचा, डायरेक्ट ह्याची टीम तुमच्या घरी किंवा तुमच्या जागेवर. आता हे दुसरं कोणतं प्रोडक्ट? सर आपल्याकडे एक्सटेरियरचा प्रॉडक्ट आहे. हे बघा एक्सटेरियर मध्ये हे स्टोन कोटेड स्टील रूफिंग आहे. रूफिंग मध्ये आपण लावू शकतात. कार पार्किंग एरिया, टेरेस, गार्डनिंग एरिया, या एरियाला आपण हे वापरू शकतात. सिमेंटच्या पत्र्याला पेरलेले म्हणून थोडं बरोबर आहे सर, तेच. हे खरबुडच आहे. येस सर, ये वरती जो ग्रॅन्युल्स आहे ओरिजिनल स्टोन ग्रॅन्युल्स आहे. हे निघणार नाही. एक्सटेरियर प्रॉडक्टचा कोणी पण कंपनी तुम्हाला वॉरंटी देणार नाही. आपल्या बिझनेस बेंच कंपनी या प्रॉडक्टचा पण आपण 10 इयर्सचा वॉरंटी पण देतात. 10 वर्षाची गॅरंटी. येस, आणि हे कलर पण निघणार नाही आणि जे ग्रॅन्युल्स आहे ना ओरिजिनल खडे थोडे छोटे छोटे, येस ते पण निघणार. आणि याच्यामुळे तुम्हाला पावसाचा आवाज पण नाही येणार आणि गरमीमध्ये तुम्हाला 5 to 10 डिग्री सेल्सिअस पण तुम्हाला गरमी पण कमी करून देणार. अच्छा, म्हणजे जी उन्हाची तीव्रता आहे ती कमी करून देणार. वरून जर पाऊस पडला पावसाचा आवाज येत नाही. हे पत्रे तुम्हाला सिमेंटच्या पत्र्यासारखे दिसते, पण ह्या पत्र्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. ह्याच्यावर छोटे छोटे खडे, ह्याला स्टोन म्हणतात, ते पण मी साध्या भाषेत सांगतो. ह्याच्यावर खडे, हे खडे काय करतात माहिती का, की उन्हाची तीव्रता कमी करतात, दिसायला आकर्षक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की पाऊस पडल्याने याचा आवाज येत नाही. ह्याची शीटाची साईज किती याच्या? सर हाईट 7 फीट आहे आणि विथ 3 फीट आहे आणि पर पॅनल तुम्हाला 21 स्क्वेअर फीट कव्हर करणार आणि याच्यामध्ये आपल्याकडे 5 कलर ऑप्शन्स ऑल्सो अवेलेबल. अच्छा, म्हणजे 7 फूट उंच आहे, 3 फूट रुंद आणि एका शीट मध्ये 21 स्क्वेअर फूट आपल्याला कव्हर करणार. मॅडम ह्याची लावण्याची पद्धत कशी, ज्याला आपण तुमच्या भाषेत इन्स्टॉलेशन म्हणतो? इन्स्टॉलेशन म्हणजे आपण फॅब्रिकेटर येणार सर त्यांना सांगून आपण एक फ्रेमिंग करायचे आणि एक पॅनलच्या आतमध्ये दुसरा पॅनल इंटरलॉकिंग करून स्क्रू इन करायला पाहिजे. सोपी पद्धत आहे. अगोदर आपण चॅनलची फ्रेमिंग करत नाहीत का आपण साध्या पत्र्याला टाकण्यासाठी, तशी फ्रेमिंग तयार करायची आणि ह्या पत्र्याला अशी इंटरलॉकिंग आहे सेम, फक्त इंटरलॉकिंग करायची, लावून द्यायचं, संपलं यांचं इन्स्टॉलेशन. आणखीन प्रोडक्ट, दुसरं प्रोडक्ट कोणतं आहे आपलं? एक्सटेरियर साठी आपल्याकडे रूफिंग साठी स्टोन कोटेड स्टील रूफिंग आहे आणि अजून एक प्रॉडक्ट आहे. हे बघा सोफिट एक्सटेरियर. हे भिंतीवर आपण लावू शकतात बाहेरून. सर एक्सटेरियर म्हणजे भिंतीच्या बाहेरची बाजू, आपली बाहेरची बाजू. आता हे जर बाहेरून लावलं तर मॅडम हे लय लवकर पांढरं, ऊन काय कमी नाही ना, महाराष्ट्रात ऊन जास्त आहे. नाही, काय तुम्हाला असर नाही पडणार सर. हे पण 10+ इयर्स आपण कंपनी गॅरंटी देतात. लाईफ टाइम असा तुम्ही बघायला गेलं तर 20+ इयर्स आहे. पण कंपनी तुम्हाला 10 इयर्सचा गॅरंटी पण देतात. एक कलर फेडिंग वगैरे काय होणार नाही तुम्हाला. याचं पण इन्स्टॉलेशन म्हणजे असं स्क्रूइंग करून तुम्ही इन्स्टॉल करू शकतात. एलिव्हेशन पर्पज साठी तुम्ही यूज करू शकता, कॉमन टॉल मध्ये तुम्ही यूज करू शकतात, असं हे प्रॉडक्ट यूज करू शकतात. याच्यामध्ये आपल्याकडे 4 कलर ऑप्शन्स ऑल्सो अवेलेबल आहे. 4 कलर मध्ये. आता माझा साधा एक प्रश्न सांगा की आपण घर बांधलं, ह्याला इन्स्टॉल करायचं किंवा हे लावण्यासाठी त्याला प्लास्टर करावं लागतंय का विदाउट प्लास्टरचं पण लावू शकतो? विदाउट प्लास्टरचं पण आपण लावू शकतात तुम्ही डायरेक्ट.
प्लास्टरचा खर्चच वाचतो ना, पूर्ण प्लास्टर करायचीच गरज नाही याला. नाही 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 सर, फक्त भिंती इक्वल पाहिजे. इक्वल असल्यामुळे आपण डायरेक्ट ते अल्युमिनियमच्या ते फ्रेम बनवून आपण डायरेक्ट इंटरलॉक करून इन्स्टॉल करू शकतो. भिंतीला बाहेरून प्लास्टर करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर इंटरलॉक करून त्याला फ्रेमिंग करून ह्याला लावू शकतात. फक्त प्रॉब्लेम एक आहे की जर तो आपण ह्याचा करायचा विचार करत असाल, पूर्ण प्लास्टरचा खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल तर मिस्त्रीवर लक्ष द्या, कारण भिंत इक्वल म्हणजे भिंत सारखी आली पाहिजे. त्याच्यामुळे ही फ्रेमिंग चांगली होती आणि हे त्याच्यावर बसू शकतात. मॅडम ह्याचा कलर निश्चित जात नाही? नाही सर, कलर फेडिंग वगैरे नाही होणार तुम्हाला. आणि हाईट बघायला गेलं तर 12x1 आहे, म्हणजे ह्याची हाईट 12 फूट 12 फीट आहे आणि विथ 1 फीट 1 फीट 1 फीट म्हणजे 12 फूट उंच आणि 1 फूट रुंद. एका शीट मध्ये किती कव्हर होतं ते? 12 स्क्वेअर फीट 12 स्क्वेअर फीट कव्हर. अच्छा, हे काय आहे मध्ये? सर हे आपले पीव्हीसी पार्टिशन आहे. एक रूमला आपण डिवाइड करायचंय, 2 रूम करायचे म्हणजे आपण हे यूज करू शकतात. पार्टिशन साठी आपण यूज करू शकतात सर. आपल्या सोप्या भाषेत सांगतो ना, पार्टिशन 2 रूम आहेत, मोठा हॉल आहे, तुम्हाला मध्ये पार्टिशन करायचं ना, हे फक्त पार्टिशन साठी स्पेशल आहे. ह्याच्यात वेगळे पण काय स्पेशल आहे सर? ऑफिस याच्यामध्ये दोन्ही साईडला पण तुम्हाला फिनिशिंग मध्ये असणार. बरोबर. आता ग्लास वगैरे तुम्ही लावला तर कोणाला दिसणार नाही की तिकडे ग्लास आहे. आता हे पीव्हीसी पार्टिशन तुम्ही लावू शकतात. आणि हे कुठे लावू शकता? बँक मध्ये लावू शकतात, आपण ऑफिस मध्ये लावू शकतात, हॉटेल मध्ये लावू शकतात. असं कोणाला पण पार्टिशन पाहिजे तिकडे आपण लावू शकतात. इंडियामध्ये हे पीव्हीसी पार्टिशन आपल्या बिझनेस बेंच कंपनीज लॉन्च केलं पहिल्यांदा. आणि कोणाकडे हे पीव्हीसी पार्टिशन नाही. पार्टिशन कोणाकडेच नाही सर. अभिनंदन, फक्त बिझनेस बेंच कडे. ह्याच्या शीटची साईज काय? सर हे हाईट बघायला गेलं तर 10 फीट आहे आणि विथ 1.3 आहे. अच्छा, म्हणजे 1.3 त्याची रुंदी आहे आणि 10 फूट त्याची हाईट आहे. ह्याच्यात किती जागा कव्हर होते ह्याच्यात? सर हे बॉक्स मध्ये 3 पीस असणार. 3चा टोटल कव्हरेज एरिया 38 to 40 स्क्वेअर फीट असणार. 38 ते 40 3 पीस मध्ये, म्हणजे एका बॉक्स मध्ये. ओके. आणि याच्यात कलर किती? सर 4 कलर अवेलेबल आहे. 4 कलर मध्ये. क्या बात आहे. बिझनेस बेंचचे हे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, तुम्हाला प्लास्टर करायची गरज नाही, शीट लावायचे, तुम्हाला गाडीला पार्किंग करायची तुम्हाला उपलब्ध आहे, तुम्हाला घरात भिंतीच्या आतून लावायचे तुम्हाला शीट्स उपलब्ध आहेत. तुम्ही वेगवेगळे डिझाईन बघितल्यात भिंतीसाठी. फ्लोरिंग बघितली, 1 नंबर फ्लोरिंग. म्हणजे ज्यांना घर बांधायचे, कमर्शियल यूज करायचं आहे त्यांच्यासाठी हे उत्कृष्ट उत्पादन आहेत बिझनेस बेंचचे. डीलरशिप कोण घेऊ शकतं, त्याला काही इन्व्हेस्टमेंट असते का, किंवा सब डीलर कोण होऊ शकतं, त्याबद्दल काय सांगाल? सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहे. बरोबर. डीलरशिप पण घेऊन तुम्ही करू शकतात आणि सब डीलरशिप पण तुम्ही घेऊन मतलब बिझनेस करू शकतात. आता तुमच्याकडे 2 लाख आहे, बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तरी पण तुम्ही करू शकतात. नाही माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतात, ते पण तुम्ही पूर्ण जिल्ह्यात तुम्ही डीलरशिप घेऊन पण तुम्ही करू शकतात. सर सुरुवात कशी असली पाहिजे? समजा गृहधारक मलाच बिझनेस बेंचची सब डीलरशिप घ्यायची तालुका स्तरावर, त्याची काय पॉलिसी, काय तुमच्यासाठी कसं, म्हणजे पॉलिसी काय तुमची, काय करावं लागतं सुरुवातीला? सर फक्त फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट असणार त्यांच्याकडे, ते किती पेमेंट करणार तेवढं आम्ही पूर्ण मटेरियलच देणार. ते 2 लाख रुपीज पेमेंट केलं तरी पण त्यांना 2 लाख रुपीजचं मटेरियल भेटणार. ते 20 लाख पेमेंट केलं तरी पण त्यांना 20 लाखचं मटेरियलच भेटणार. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला मटेरियलच घ्यायचंय, जास्त मतलब हिडन चार्जेस, डॉक्युमेंट चार्जेस वैसा असं काहीच नाही सर. अच्छा. जिथे पण तुम्ही पेमेंट करणार तेवढं पूर्ण आम्ही मटेरियल्स प्रोव्हाइड करणार. म्हणजे सुरुवातीला कमीत कमी 2 लाखाचं मटेरियल स्टार्ट करणार. अच्छा, समजून घ्या. आणि जिल्हा लेवलला डीलरशिप साठी? सर जिल्हा लेवल आता पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला डीलरशिप घ्यायचं म्हणजे 20 लाख इन्व्हेस्टमेंट असतं. अच्छा, पण 20 लाखात तुम्ही मटेरियल देणार? मटेरियलच देणार कंपनीकडून. तुम्ही 2 लाखचा मटेरियल घेतला, सब डीलरशिप घेतला तरी पण कंपनीकडून तुम्हाला सोशल मीडियाचा सपोर्ट वगैरे कंपनीचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला भेटणार. आणि 20 लाखचा पण तुम्ही बिझनेस घेतला तरी पण तुम्हाला पूर्ण सपोर्ट भेटणार. तर मला शोरूम पाहिजे मेन लोकेशनमध्ये, 500 स्क्वेअर फीट शोरूम पाहिजे. आणि गोडाऊन आहे ना ते 1000 स्क्वेअर फीट असले तरी पण चालेल, ते आतमध्ये आहेत तरी पण चालेल, पण शोरूम मला मेन लोकेशन मध्ये असले तर त्यांचा बिझनेस अजून पण वाढणार, म्हणून मेन लोकेशन, प्राईम लोकेशन मध्ये मला. अच्छा, म्हणजे ऑफिस
चांगल्या लोकेशनला 500 स्क्वेअर फूट असलं पाहिजे Yes, sir. आणि गोडाऊन शहराच्या थोडं बाहेर असलं तरी चालतं, फक्त ते 1000 स्क्वेअर फीट पाहिजे. सब डीलर साठी असं काय नाही तुमच्याकडे. सब डीलर म्हणजे 2 लाख रुपीज ते घेऊन आमच्याकडे ते सब डीलर पण घेऊ शकतात. कोण घेऊ शकतात म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये मटेरियल पाहिजे, या कॉर्पेंटर आहे, या बिल्डर्स आहे, असं कोणी पण हे बिझनेस करू शकतात. त्यांच्यासाठी शोरूम पाहिजे असं काय नाही सर. त्यांच्यासाठी फक्त एक गोडाऊन पाहिजे, ते मटेरियल ते स्टोर करून ठेवायला, फक्त तेच पाहिजे त्यांच्याकडे. अजून त्यांना कंपनीकडून त्यांना पूर्ण सपोर्ट भेटणार. त्यांचा मटेरियल बद्दल काही डाऊट वगैरे असेल तर एक कसा बिझनेस करायचा आहे आणि क्लायंटचा काय रिक्वायरमेंट आहे ते सगळं डाऊट वगैरे आम्ही इकडून त्यांना क्लिअर करून देऊ. डीलर आणि सब डीलर ह्या बरोबर सांगितलं, पण एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट तुमच्याकडून रिटेल माल घ्यायचा आहे, तुम्ही मला देऊ शकता का? हां सर, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे पण असले, तुम्हाला 1 शीट पाहिजे या 2 शीट पाहिजे, कुठलं पण प्रॉडक्ट पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मटेरियल घेऊ शकता. पॉलिसी समजून घ्या की यांच्याकडे 2 डीलरशिप आहेत. जिल्हा लेवलला डीलर आहेत आणि तालुका स्तरावर सब डीलर आहेत. तुम्ही जर जिल्ह्याचा विचार करत आहात का, तर तिथं तुम्हाला ह्यांच्या छोट्याशा 2 अटी आहेत. त्या कोणत्या आहेत? पहिली अट की तुमचं जे ऑफिस आहे ते चांगल्या लोकेशनला असलं पाहिजे आणि ती जागा 500 स्क्वेअर फूट असले पाहिजे. आणि तुम्ही जिल्हा लेवलसाठी जर गोडाऊन म्हणत असाल तर 1000 स्क्वेअर फूट असलं पाहिजे. मग 10-5 फुटाचं काही कमी जास्त गृहीत धरा. पण तुम्ही जर तालुका लेवलला जर सब डीलरशिप घेणार असाल तर यांचा काहीच क्रायटेरिया नाही. तुम्ही 2 लाखाचं मटेरियल घ्या, चांगल्या जागेवर स्टोअर करा आणि तुम्ही तिथं काम सुरू करा. अजिबात काही फरक पडत नाही. मग आता कुठे घ्यायची? महाराष्ट्रात कुठेही तुम्ही डीलरशिप घेऊ शकता. त्याच्यासाठी खाली स्क्रीनवर एक नंबर चालतोय, सिंगल फोन करा. तुम्हाला ए पासून झेड पर्यंत संपूर्ण माहिती मिळणार आहे. कारण डीलरशिप असेल, सब डीलरशिप असेल, बिझनेस बेंच एक असं ट्रेंडिंग ऑप्शन आहे. इंटिरियरमध्ये आणि एक्सटिरियरमध्ये सध्या त्याला तोड नाही. आणि विशेष म्हणजे लोकांचा वाढता कल, कारण त्या लोकांचे पैसे वाचायला लागले, लोकांना आज रोजगार नाही, काहीच करायचं नाही. एक सिंगल फोन करा आणि बिझनेस बेंच बरोबर जुडून जा आणि एक उद्योजक व्हा.